श्री स्वामी समर्थ. जीवन बदलण्याची प्रार्थना रोज करतो, पण जीवन बदलणारी सेवा रोज करतो का? जीवनात एखादा गंभीर आजार झाला आणि डॉक्टरांनी औषध ठराविक वेळेवर ठराविक प्रमाणात घेण्याचा सल्ला दिला तर आपण ते आपल्या मनाप्रमाणे घेतो. आज राहू दे, उद्या घेतो, आज वेळ नाही किंवा आज विसरलो असे म्हणत औषधांकडे दुर्लक्ष केले तर उपचाराचा परिणाम अपेक्षित होईल का? अर्थातच नाही, कारण औषधाचा गुण त्याच्या नियमित सेवनात असतो. अगदी हाच नियम आध्यात्मिक जीवनालाही लागू होतो. परमपूज्य गुरु माऊलींनी दिलेली स्वामी सेवा आणि ग्राम अभियान ही केवळ धार्मिक कृती नाही, ती आपल्या जीवनात परिवर्तन घडवणारी एक शिस्त आहे. परंतु अनेकदा आपण तिच्याकडे आपल्या सोयीच्या दृष्टिकोनातून पाहतो. वेळ मिळाला तर सेवा, मन झाले तर सेवा आणि अडचण आली तर स्वामींचे स्मरणही नाही, अशा भूमिका नकळत तयार होते. येथे एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. ज्या गोष्टींमुळे माझे प्रारब्ध हलके होऊ शकते आणि माझ्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो, त्या गोष्टीला मी माझ्या आयुष्यात कितवे स्थान दिले आहे? संसारातील प्रत्येक जबाबदारी आपण वेळेवर पार पाडतो. नोकरी, व्यवसाय, मुलांचे शिक्षण, बँकेचे हप्ते, सामाजिक कार्यक्रम या सर्वांसाठी आपण वेळ काढतो, कारण त्या गोष्टींचे महत्त्व आपल्याला माहीत असते. पण स्वामी सेवा करताना मात्र आपल्याला वेळ नसतो, कारण सहज पुढे येते वेळ नाही आपल्याकडे आता, की आपल्या प्राधान्यक्रमात स्वामी सेवा अजूनही मागेच आहे. याचा शांतपणे विचार करण्याची गरज आहे. सेवा ही गुरुमाऊलींची गरज नाही, ती आपल्या आत्मकल्याणाची गरज आहे. गुरूंना आपल्या सेवेमुळे काहीच प्राप्त होत नाही, पण सेवेमुळे जीवनातील संकटांना सामोरे जाण्याची शक्ती वाढते. अनेकांना स्वामी सेवा याच्या माध्यमातून संसारात अडचणीवर मात करण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. काहींच्या घरात शांतता आली आहे, काहींना आर्थिक स्थैर्याचा मार्ग मिळाला आहे, तर काहींच्या आयुष्यातील नैराश्य आशेमध्ये बदलले आहे. ही योगायोगाची घटना नसून गुरु आज्ञेवर श्रद्धेने चालण्याचा परिणाम आहे. शेवटी प्रश्न सेवा करण्याचा नाही, प्रश्न आपल्या प्राधान्यक्रमाचा आहे. ज्या दिवशी आपण वेळ मिळाला तर सेवा हा विचार सोडून सेवेसाठी वेळ काढायचाच हा निर्धार करू, त्या दिवसापासून स्वामी सेवा ओझे वाटणार नाही, ती जीवनाची शक्ती बनेल. कारण गुरुमाऊलींनी दिलेली सेवा ही त्यांच्या गरजेसाठी नसते, तर आपल्या प्रारब्धाला नवी दिशा देण्यासाठी असते. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.